तर नमस्कार भावांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मी आकाश आणि आपल्या चॅनलचं नाव आहे द नेम इज आकाश. तर मित्रांनो, आजचा विषय कसा आहे माहिती आहे का? आजचा विषय आहे तरुण पिढीचा, आपल्या माझ्यासारख्या तुमच्यासारख्या युवा पोरांचा. मित्रांनो, माझी बॉडी थोडी कमी, तसा काही प्रॉब्लेम नाही, पण माइंडसेट लय मोठा आहे बरं का भावांनो. तर भावांनो, सुरू करूया आपल्या व्हिडिओला. लय वेळ असतं ज्या टोपट आपल्याला करायचं नाही, डायरेक्ट सुरू करतो. तर भावांनो, मला हे सांगायचं की स्नॅपचॅटने तुम्हाला लय मोठे ट्रॅक केले भावांनो. स्नॅपचॅट युजर्सनी तर हा व्हिडिओ 100% बघावा. मी पण स्नॅपचॅट युजर आहे, मी पण यूज करतो स्नॅपचॅट. पण मला ते स्नॅपचॅट यूज करत असताना मला एक गोष्ट कळली की प्रायव्हसी, स्नॅपचॅटची जी प्रायव्हसी ना, बेंचोत भाई अलग लेवलची प्रायव्हसी. मला त्या स्नॅपचॅटमधलं एवढं माहीत नाही. मी मित्र स्नॅपचॅट यूज करत होता. कशासाठी यूज करतात तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी, आणि स्नॅपचॅटचा यूज कशासाठी होतोय. आता काही लोक म्हणतात फिल्टरसाठी यूज होतोय, पण फिल्टरसाठी यूज होत नाही आहे स्नॅपचॅटचा. ह्या स्नॅपचॅटचा यूज होतोय रातभर गप्पा मारण्यासाठी. अनोळखी अननॉन पर्सन कोणी पण कोणाला बोलतंय, कोणी कोणाचे फिलिंग्सला लात मारून पळून जातंय. म्हणजे ह्या जगामध्ये काय चाललंय भाई? तो माणूस आहे कुठं नाही का 400 किलोमीटर लांब आहे, त्याचं घर माहीत नाही, नाव माहीत नाही, त्याचा फोटो पण माहीत नाही, ते फक्त स्क्रीन आहे. आणि तो माणूस आहे लेडीज आहे का कोण आहे, पुरुष आहे का स्त्री, ही पण माहीत नाही. तरी तुम्ही ते काय करताय? चॅटिंग करत बसताय. भावांनो, खरं सांगतो, वेळ तुमचा आहे ना भावांनो, वेळ वाया चाललाय. खरं सांगतो, ह्या गोष्टीत वेळ वाया चाललाय. आणि तुम्ही त्या चॅटिंगवर, खरं सांगतो, एका मित्राची कहाणी सांगतो. मला स्नॅपचॅटवर मुलीसोबत बोलत होता, रोज डेली बोलत होता. त्या अटॅचमेंट झाली. पुढं पोरगी होती का पोरगा मला पण माहीत नाही आहे, पण खरं सांगतो अटॅचमेंट झाली बेंचोत. आणि तो पोरगा पूर्णपैकी डेली आला का नाही तिचं स्नॅप, हो तिचं स्नॅप आला, सेव्ह केला, बघितलं, तिचं हे आलं, मेसेज आलं, बोललं, जेवलो का, मुतलो का, हागलो का, भाऊ हेच यांचं डेलीचं हेच चालायचं. त्याला इतकं मोठं अटॅचमेंट झालं भावांनो. आणि ती पोरीने बोलता बंद केलं. आता भाऊ हा पडला आमचा एकटा. भाऊ आठवड्याभर जेवत नव्हता, मन जाग्यावर नाही त्याचं. काय नाही भाऊ. हे स्नॅपचॅटचे इतके बेकार भाऊ. फायदा त्याचा असेल, फिल्टर तोंड करायला असेल ते फायदा, मी पण वापरतोय, तसं काही नाही आहे. पण योग्य पद्धतीने वापर करा भावांनो. आणि मला स्नॅपचॅट युजर्सला सांगायचं आहे, जर हा व्हिडिओ मुलींपर्यंत गेला तर चांगलीच गोष्ट आहे किंवा वाईट आहे मला नाही माहिती, पण एखाद्याच्या मुलाच्या भावनेसोबत खरंच खेळू नका. खरंच मुलं वरून जे दिसतात ते आतून नसतात. आणि पण मला हे सांगायचं आहे त्या पोरांसाठी, तर तुम्ही त्या गोष्टीत पडताच कशाला? आपल्या आईवडिलांनी आपल्याला जिंदगी चांगली दिली आहे, आणि तुम्ही ते असं यूज करताय का रातभर गप्पा मारायला? यूज करा ना, यूज करा, सगळं जे करते, पण व्यवस्थित करा ना. तुम्हाला सांगतो लिटरली काय झालं माहिती आहे का, पोरांच्या माइंडसेटमध्ये भाऊ ते नाही का व्हर्च्युअल दुनियामध्ये जगायला लागतात लोक, रिअल दुनिया विसरल्यात. आणि हे मुलं काय करायला लागतात, त्या ऑनलाईन फ्रेंडच्या नादात आहे ना, घरच्यांना शिव्या टाकतात म्हणा. ऑनलाईन पोराचं चालू आहे चॅटिंग चालू आहे. आणि चॅटिंगमध्ये चालू असताना विषय काय होतो की त्यामध्ये घरचे म्हणले, बाबा जेवण कर बाळा. नाही, नंतर जेवतो. बाळा जेव ना. नाही मी नंतर जेवतो. का? भाऊ इम्पॉर्टंट काम चालू आहे त्याचं, चॅटिंग चालू आहे भावाची, स्नॅपिंग. अरे भाऊ निघ बाहेर, त्यातून निघ. दुनिया लय मोठी दुनिया आहे. बेंचोत काहीतरी कर, मोठं कर. बेंचोत काहीतरी घरापुढं आहे ना, अशा 10 गाड्या लाव पुढं. BMW, मर्सिडीज, रेंज रोव्हर, डिफेंडर, फेरारी, लॅम्बोर्गिनी, काय असेल ते, फोर्सेस, फॉर्च्युनर, इंडिओर सगळ्या गाड्या लाव बेंचोत. ऑरा सिद्ध कर, ऑरा. आता तो लोक म्हणत असतील येडा झाला, मोबाईल येडा झाला, स्नॅपने येडा झाला. मी म्हणतो तू येडा झाला स्नॅपचॅट वापरून. तुम्हाला दाखव तुझा ऑरा. मी हे करू शकतो बेंचोत. मी तुझ्या नाकावर नाही का, माझ्या नाकावर टिचून हे करू शकतो सक्सेस. पण ते नाक सोड ना तू आधी. तू ते सोडलं तरच करणार भावा, नाहीतर तू सोडू शकत नाहीये. आजचा जो यूथ आहे तो पूर्णपैकी स्नॅपचॅट, ऑनलाईन स्नॅपचॅट जाऊन देते. स्नॅपचॅट सोडा साईडला, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, भरपूर साऱ्या सोशल मीडियात. तुम्ही वेळ कुठं घालवताय? फक्त व्हिडिओ बघण्यात वेळ घालवताय भावांनो. तुम्ही कोणाला तरी व्हॅल्युएबल समजताय अशा पर्सनला, ज्या पर्सनला घरी पण जेवाय कोण देत नसेल, अशा पर्सनला. इंस्टाग्रामला 10K फॉलोअर्स आहेत आणि घरी त्याला जेवाय देत नाहीत. खरं सांगतो, घरी जेवाय त्याच्या परिस्थितीची बोलत नाही मी. घरी जेवाय पण त्याला घरची शिवाय टाकतात की अरे काय व्हिडिओ काय. यातून मोठे पण लोक झालेले आहेत भावांनो. मी नाव ठेवत नाही, दोन्ही गोष्टीच्या बाजू बोलतो मी. यातून पैसे पण भरपूर लोकांनी, मला कोट्यधीश लोक झालेत. पण तू कशासाठी यूज करतोय?
फक्त ही चॅटिंग फिटिंग लाईक फॉलोअर्स, ही फॉलोअर्स नाही लाईक आपण करायचे दुसऱ्याला. आपल्याला कोण करते लाईक हे बघा. आपल्याला लाईक करणारे आहेत का लोक जगात बघा. नसेल तर बनवा. दॅट इज द पॉवर. युथला असं काहीतरी सांगा की भाऊ मी हे केलं, मी हे शून्यातून केलं. हे युथला सांगायचा प्रयत्न करा. नका तुम्ही तोपर्यंत जगाच्या पाठीवर जायच्या गोष्टी करताय, पण तुम्ही आधी मोबाईलच्या बाहेर निघा. मोबाईल हातातला त्याचा योग्य वापर करा. जग पूर्ण मोबाईल वापरतंय. तुम्हाला बाहेर पडावं लागलं. तुमचा ऑरा तुम्हाला सिद्ध करायचा असेल. ऑरा आता कोणाला माहीत नसेल, ऑरा म्हणजे अशी गोष्ट आहे की जे लोक तुम्हाला कमी समजतात ना, तिथं ज्या पॉईंटला कमी समजतात ना, तिथं त्यांना करून दाखवायचं. याला म्हणायचं ऑरा. लाईफमध्ये लय मोठी लाईफ आहे, लय मोठी लाईफ आहे. अशी वेस्ट घालू नका कोणासाठी तास आणि 2 तास चॅटिंग करत. आयुष्यातले 2 तास आहेत ना, आयुष्यातले 2 तास मारणाऱ्या माणसाला विचारा, तू काय म्हणतो माहिती का, अजून 1 तास जगून दे देवा, देवा 1 तास जगून दे राव, प्लीज प्लीज देवा 1 तास जगून दे. भीक मागत असतो तो त्यावेळेस. त्याला वाटत असं आपलं जीव चाललाय आणि तुम्ही 2-3 तास 4 तास रात्रीचे 1-2 वाजता जागताय. का जागताय? आणि अभिमानाने सांगताय मी रात्री 2 वाजता जागलो, मी रात्री 3ला झोपलो. अरे ही गोष्ट सांगायच्यात काय? 3 वाजता जागून काय केलं? काम केलं, जॉब केला, पैसे कमावले, डोळ्याची आई बहीण करून टाकली. तू काय केलं तेव्हा? डोळे जातील, मानसिक संतुलन बिघडून तुझं काय होईल? आता मी एवढं बोलतोय, एवढं शिव्या देतोय, तरी तू सुधारशील का नाही याची मला पण गॅरंटी नाही. पण मला वाटतं तू सुधारावं. खरं सांगतो, मी पण इथं वेळ दिलाय. खरं सांगतो, मी पण अनुभव घेतला, एक्सपिरियन्स घेतला या गोष्टींचा. त्यामुळे तुम्हाला सांगतोय, तू तिथं वेळ वाया नको घालू. माझा गेलाय चल समज, चल माझा गेला समज वेळ, पण तू नको नाही घालू तिथं वेळ वायाला. भावा त्या गोष्टी सोडून दे रे, सोडून दे. खरं सांगतो, युअर टाइम इज मनी. हे एक वाक्य नाही, वाक्य कायम लक्षात ठेव. टाइम इज मनी. खरं सांगतो, टाईमच पैसा आहे आणि पैसाच टाईम आहे. आयुष्यामध्ये कोण कोणाचं नाही, कोणी. तू त्या ऑनलाईन दुनियेच्या बाहेर निघ. फक्त ऑनलाईनमधून पैसे कमव. खरं सांगतो, ऑनलाईनमधून पैसे कमव. यूट्यूब बघ, यूट्यूबवर स्किल शिक, कॉमेडीचे पण व्हिडिओ बघ, रिलॅक्स हो, चिल कर. पण कोणासाठी तरी घरच्यांना शिवाय देतो तू, हे चुकीच्या गोष्टी भाऊ. तुझ्याच मनाला विचार की तू कुठपर्यंत ह्या गोष्टी तुझ्या मनाला पडतात हे सांग मला. आणि भाऊ व्हिडिओचं जर वाईट वाटत असेल ना, तर कमेंटमध्ये शिवाय बिनधास्त टाकू शकतो. आणि जर एखाद्याला चांगलं वाटत असेल ना, तर कमेंटमध्ये त्याने पण ते टाकावं. मला नाही तुला सांगायचं की तू काय करतोय काय नाही. मला एवढं सांगायचं की आजचा यूथ आहे, मी जे केलंय ते तुम्ही नाही करू. मला एवढं सांगायचं की सुधरावं. आपण करू शकतो भाऊ. लय आपल्या अंगात येते. आपण कुठे जन्मलोय माहिती ना? महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या या मातीत. आपल्या राजाने केलंय, राजाने एवढं वैभव निर्माण केलंय. आपण एवढं नाही का करू शकत? एवढं अहो तिळभर करू शकतो. बिंदास लढ भावा, बिंदास. आणि व्हिडिओचं वाईट वाटलं, चांगलं वाटलं, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भावांनो, व्हिडिओ शेअर लाईक करायचं ते करा, ते तुमच्या मनावर. मी तुम्हाला म्हणणार नाही व्हिडिओ शेअर करा, मला फेमस नाही व्हायचं. मला हे आवड आहे म्हणून मी बोलतोय, मला ते युथला सांगायचं आहे म्हणून मी बोलतोय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मंडळ तुमचा आभार आहे काय.